ती कुठेतरी माऊली चालली असते आपली, किंवा पाहुणे आला असेल किंवा जात असेल, अशा काय गोष्टी असतात. एवढं सरपण चालली सरपण घेऊन चालली पाऊस आला. आता 4 महिने असं सरपण लागतं का? काय 4 महिने असंच नाही, रानात नाही येत ना येऊन सरपण असं नेले बघा. सुटीत काय घालायचं मग? त्या स्टूलच्या टाक्या नाही का? इष्टूच्या टाक्या कशी घ्या रानात असंच गोळा करून न्यायचं. लोटणा चालवलाय झाडायला उशीला, म्हणजे लोटणा पण चालवलाय. लोटणा बी चालवलाय. पाणी घेऊन आली होती, ताण लागली होती. समधीच काम चालू आहेत बाबा. हा समधीच काम चालू आहेत. पाऊस येतोय बरोबर. पाऊस बितो, त्या पावसाने भिजवलं फार. पाणी तर नाहीच बकऱ्याला पिया. बकऱ्याला नाही, माणसाला तरी काय रानात पाणी आहे जराशी. पुढं बकरी सोडून जाताय ना पाणी पियाला, म्हणजे बाटली भरून आणली. मोकळं जायचं त्याचा सरपण लोटणं नाही, लोटणं बी घेऊन चालली. अशी एका कामामागे 2-3 कामं करून जायला लागते त्या. आता हे तुमचे मागचे लोक आता करतील काय तुम्ही पुढचे? पुढची लोक कशाची करतात? आयतं बघतोय माणूस, आयतं भेटलं पाहिजे. आता पाणी घेऊन आली, सरपण गोळा केलं. परत हे लोटणं बराच लांब होता, ते तिकडून तोडून आणला. तर लोटायचा होता तर ते लोटायचं घरी जाऊन. लोटायच काय नव्हतं. रांड घ्यायच्यात का? लांडग येतात, कुत्री येतात, समजायची भीती आहे जीवाला. रानामध्ये राहायचं म्हणल्यावर समजायची भीती राहते. तेवढं दिवसभर समजावं लक्ष ठेवून राहायला लागते. आता जाऊ का सरपण घेऊन? मग काय जाऊ आता काय आहे. जाते आता हे असं आहे मित्रांनो आमचं बघा. बकरी व्हाळायची, सरपण यायचं, लोट झाड पण करावं लागते. या असा रानातला परपंच आहे. बघा छत्री पण आणली म्हातारीने. ते पाऊस आला आपला बुरबुर बुरबुर. सकाळी बकरी उठल्याने आता लोटायचं, तर उद्या सकाळ बसते. आणि लोटणा चांगला असला कसला त्याची जागा पण साफसफाई मस्त बाकी निघतो आहे जरा. चांगलं लोटायला येतं. त्यांना पण कसं घाण जागेवर बसून नाही जमत. असं आहे मित्रांनो. यांना नुसती माणसाच्या पलीकडे निर्माण जागा लागते. काय झालं जुन्या लोकांनी, म्हणजे आमच्या आता आई वडिलाच्या काळात त्या लोकांनी सुद्धा म्हणजे असाच परपंच केला. बरंच लांबून लोटणं लोटायला येतं. लोटणं पण काय झालंय इथं लोटणं पण जवळ नाही, त्यामुळे लांब त्या तिकडं जावं लागते. कारण जुन्या लोकांनी पण हे असंच केलं. म्हणजे आपला संसार जे केला ना ते अगदी जपून केला, जपून वापरला. कारण त्या काळात पण बघा आमचं म्हातारा हे 2 ड्रेस घेतलं तर वर्षभर पण घालवायचे. असं त्या काळात काय साबण होता का काय होता काय असं, म्हणजे तसा त्याच्यापासून आता बदल लय झाली. आता ही बदल झाली, पण आमचं आपलं कसं जुन्या पद्धती चाललंय. या जे जुनं आमच्या आई वडिलांनी केलं ते आपली परंपरा त्यांनी जे शिकवलं तेच आमचं चाललंय मित्रांनो. काय झालंय पोल्ट्रीमुळं कुत्री बनलंय. म्हणजे लांडग्याचा प्रमाण आता बहुतेक कमी होत होता आलाय, पण कुत्रीच लय झाल्या त्या. कशामुळे त्या पोल्ट्रीमुळं. छोडछट सुप्याला गेलो होतो तर पाहुणं काय व मागाशी आपण सुप्याला गेलो होतो, ते दुकानदार आपल्याला सांगित होता बघा. ती धनगराची कोणाची तरी मंडळी. धनगराची आणि त्या दिवशी पूर्व धनगराची पाहुणे ते आता हे लय जाती विचार व्हायला लागला. 8 दिवस बी नाही झालं का आता काल दावा होता काल दावा होता. दोन्ही सकल भाऊ एका घरात. आता ही पण म्हातारी उभी राहिली होती. उभी राहिलेली जागेवर ट्रकवाला पण असं येतं की त्याला कंडक्टर नाही, म्हणजे ते काय किन्नेर नाही, ड्रायव्हरच. ड्रायव्हरला तुम्ही कसं दिसेल का? त्याला वाटतं ना तुम्ही तुला पगार मलाच गाव.
काय तुझ्या दुई गोळ्या पगाराला करतो इथं माणसं मरायला लागली. मग काय आता मरली का राहिली राव? ती दोन तर मिली ह्याचा इमानदारीचा काय बिचारी जगती का नाही जगती कायची गॅरंटी. माझं म्हणणं कसं आहे जे सुप गाव आहे तू तिथं आपली मेंढपाळ पण आहेत ह्यांनी नोंद घेतली पाहिजे. घेतली पाहिजे, दक्षताच घेतली पाहिजे. कारण अशी जर अपघात व्हायला लागला आणि काही गाडायला लागला म्हणल्यावर 8 दिवसात 2-2, 3-3 माणसं मरायला लागली. मग काय विचार करणं महत्वाचं आहे का बरोबर आहे ना. की त्या रोडवर पोलीस ठेवा तुम्ही. हा, काहीतरी बंद गाड्या सोडायला नको का पोलीस. करावंच लागेल. बंदोबस्त काहीतरी पाहिजे ना. असं जर सारखंच होऊ लागले अहो काय जे डबाव नाही बरं वाटत नाही नाही हो. का आपल्यापासून मग जाणते लोक आहेत ना. नाही आहे ना. या जाणत्या लोकांनी पण त्याचा निर्णय घेतला पाहिजे का नको. घेतला पाहिजे. आज आता ती 2 गेली 1 गेली अजून काय होऊ शकतंय. तुझं काय सांगते त्यासाठी काय जरा पोलीस बंदोबस्त म्हणा. काहीतरी पोलीस जर ठेवलं तर गाड्या सोडणार ना हा बाबा. खालच्या वरती तर त्याला 3 रोड 3 रोड चौकशी तिथं आणि चौकच आहे. तिकडून डाळ असल्यामुळं काही काहीच कळा ना. तिथं गतिरोधक नाही का काय नाही ते सगळं हा ते गतुर पण आडवं टाकलं नाही बाबा. आडवं काय तिथं. तिथं कमीत कमी ते आडवं 2-4 टाकाय पाहिजे हा तेव्हा गाडी जाग्याव निहारी निहारी. शिकोडला पळणार नाही वर चाला 3 रोडचा पळणार नाहीत. हा तर मित्रांनो ह्याचे काय ते डिसिजन घ्यायचा जा. माणसाची खराबी व्हायला लागली माणसं मरायला लागली. एकतर माणसावर काळ फिरलेलाच आहे पण जाणून बुजून फिरणं बरं नाही वाटत. हा. चांगल्या गोष्टी नाहीत. तर हात जोडून सांगतो मित्रांनो ह्याच्यावर काहीतरी डिसिजन घ्या. बरं गाव पण काय बारीक नाही. आज सुप्प गाव म्हणजे काय लय मोठं आहे आणि त्या ठिकाणी जर अशा गोष्टी होत्यात तर हे कुणाच पटण्यासारखं नाही. पटायसारखं पटण्यासारखं नाहीच. नाही. अन्याय व्हायला लागला. बरं 10 मिनिटं लेट जात चाल ह्याच्यावर काय होईल. माणूस मेला आता येईल का परत. परत येत आता त्याच पाहुणे 2 पोरं गेली आणि ते त्याला आता मूल आहे का. नाही. त्यांनी पुन्हा जीवा जगायचं बरं आता. त्यांच्या संसार जागा होत नाच झाला का नाही. तसं आहे मित्रांनो ह्याच्यावर डिसिजन घ्या आणि चांगल्या गोष्टी करा. वाईटाचा मार्ग हे चांगला नाही आणि गाडी चालवणाऱ्याने पण दमाने चालवा हे बरं नाही. तर इथंच थांबतो मित्रांनो. एक मला काय झालं त्या आमच्या सुप्याच्या दुकानात आपण गेलो होतो ना वाण्याने सांगितलं आम्हाला मोबाईल दाखवला म्हणला ना ना हे असं असं झालं म्हणला. त्या दिवशी 2 गेली आणि आज पण तुमच्या मला मेंढपाळाची सकाळी 8 वाजता सकाळी 1 वाजता 1 वाजता का 8 वाजता 1 वाजता म्हणजे कसं 8ला म्हणजे 8ला का 8ला म्हणजे हा मग 8 वाजता का काय झाले. नमस्कार मित्रांनो. डोका द्यायला का कोंडून ठेवलाय भाऊला कारण ते कोंडला ना आता यांचा येडा झालाय. त्याला वाटतं की मला कधी सोडते ते. बघा आता मित्रांनो सोडल्यावर कसा पळतोय बघा आता. कारण तो लय येडा झालाय. हो निघला आता. छेक छेक तेव्हा गेला आता. काय रे म्हातार देव का आला. पाणी आला आहे का. पाणी रे बघतोय का ते भाऊ पाणी काय पाणी द्यावं लागते या. हे बघ त्याला काय पाहिजे ते पण पाणी पटल तेच पिणार नाही तर मग नाही. भांडी पार छापणार. काय चाललंय म्हातारी. हा काय चाललंय. स्वयंपाक पाणी चाललंय. म्हातारी काय बोलत नाही. काय माहिती विसरले काय ही सारली काय बोलायला. अरे ह्याला दे रेवाज काय ते काय बाय दे जा भाऊ जा. आज रोज लावट भाऊ नाही म्हणतो आज नको म्हणतो या बरं का. आज रागावलाय नको म्हणतोय आज नको नको म्हणतो या. असं आहे मित्रांनो काय आहे त्याला म्हणजे बारक्या पोरागत सांभाळलेलं आहे. त्यो लय आणि आमची बकरी भर कशी बसते त्याचा मित्रांनो. झाड लोट झाली सारी
आंघोळ पिंघोळ झाली मस्त बाकी. हे काय आता हाय धान्य किती काय आता हे मनाला वाटलं तर खाईल, नाही तर मग आता मोकळा फिरत. बघा बकरी कशी बसते ते बघा मी तर. जागा बिगा लोटून अगदी मस्त बघे त्यांना बनवले, कारण काठी बिटी टाकली या. सकाळी सुद्धा जर इथं कोण नसेल या काठीमुळं कोण कुत्रा आत शिरणार नाही. गडीवर जरी माणूस तर थांबणार आहेत. एकदा 11 वाजल्या मग नाही उभी राहणार, मग ती लगेच पळणार. असं आहे मित्रांनो कसं ज्या पंचांचे शिकवीत आलं आता आम्ही पण त्यांच्या मागं करीत आहोत. आता इथून पुढं काय नाही, रान तर राहिलंच नाही अजिबात. त्यामुळे यांची चारायची पण आता बरीच अडचण होणार. आता ही सुद्धा जागा आहे पण बहुतेक गेलेलीच आहे. वरी 2 वर्षांनी ह्याचं काय होणार, बंगलं होणार किंवा कारखाना असं काही पण होऊ शकतं. कारण जागा जी आहे तेवढीच जागा आहे, जागा काय वाढलेली नाही. तर समाज लोकसंख्या वाढली असं आहे मित्रांनो. त्यामुळे जागा कमी पडायला लागली. मुंबई पुणे पार गेलं. या आजूबाजूची गावं होती, जमिनी होत्या, ह्या पण आता जायला लागल्या असती. आणि रोडला गाड्या पण भरपूर झाल्या, त्यामुळे रस्ते पण कमी पडायला लागलं. बरेचशाच अडचणी इथून पुढच्या काळात येऊ शकते. आमच्या वडिलांचा दिवस चांगलं गेलं आणि आमचं वयाचे जे लोक आहेत यांचं पण आता बरं जाणार. पण काय झालं, आजार पण जास्त वाढलं. माणसाला ते झटकं काय पेरलेस असं आजार पण लय व्हायला लागलं. ते कोरोनाचे इंजेक्शन मारले लोकांना, त्याने पण त्रास व्हायला लागला. बेकार इंजेक्शन होती कोरोनाची, कारण 3 इंजेक्शन मारली ना, ती इंजेक्शन कोरोनाची घातिकच झाली. कारण शरीर आता काय होतं, पाय दुखायला लागलं, बेकार इंजेक्शन होते. इथंच मित्रांनो मी थांबतो. घंटीचं बटन दाबा, विसरू नका. असंच पराय करा. अशी परंपरा जुनी माहिती तुम्हाला किंवा जुनं हे दिसेल. आयुष्यात चांगलं राहा, चांगलं वागा. इथंच मित्रांनो थांबतो.